बेरोजगारीच्या प्रश्नाच्या निमित्ताने या काम करण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे नापास झालेलं आहे. नुसतं नापासच नाही तर देवेंद्र फडणवीस हे बेरोजगारांचे खलनायक आहेत असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणतोय. कारण जर आपण डेटा बघितला 2016 ते 18 ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 30,000 लोकांची भरती झाली आणि जी भरती प्रक्रिया राबवणारी जी कंपनी होती त्या कंपनीने प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवली. फडणवीसांनी ते प्रकरण दाबवलं, पूर्णपणे दाबलं ते प्रकरण आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं आहे. यूएस टेक्नॉलॉजी नावाची जी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा राबवलेली. त्यावेळेस आयटी मिनिस्टर फडणवीस, गृहमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस, काय झालं त्या प्रकरणाचं. आणि त्याच्यानंतर ज्या परीक्षा झालेल्या आहेत, तलाठीची परीक्षा झाली असेल, आपल्याला माहिती आहे की 4,500 पदांसाठी 11 लाख अर्ज आलेले. पोलीस भरती झाली असेल, वन विभागाची भरती झाली, म्हाडाची भरती झाली, मृद जलसंधारण विभागाची भरती झाली. ह्या सगळ्या परीक्षांमध्ये स्कॅम झालेले आहेत आणि चोरी पकडली असून सुद्धा हे सरकार, गृह मंत्रालय, देवेंद्र फडणवीस काहीच करत नाहीये.